श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. आज गुरुचरित्राचा 6वा दिवस आहे. माझी सर्व कामं आटोपलेले आणि आता संध्याकाळ झाले, रात्र झाले म्हणायला लागेल, कारण 9 वाजलेत साधारण. मी सर्व वरचं आवरून खाली आलेले आहे, कारण उद्याच्याला शुक्रवारी घरामध्ये कार्यक्रम आहे, तर मग त्याची थोडी तयारी आदल्या दिवशी करावी म्हणून मी आले. तर मी सर्व लसूण सोलून ठेवला, खोबरं बारीक करून ठेवलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी मिक्सरला लावून सर्व मसाले करता येईल म्हणून. आणि मी नंतरला सर्व हे आवरून वरती गेली. साधारण 11-11:15 झाले. मी फ्रेश होऊन झोपली, कारण मला पुन्हा सकाळी लवकर उठून गुरुचरित्राचं वाचायचे होते. अध्याय वगैरे 7वा दिवस होता, सर्व उद्याची पण तयारी करायची होती, वरची पण. रात्री मी 11:30ला झोपली. त्यानंतर सकाळच्याला मी 4-4:15च्या दरम्यान उठले आणि मी माझे अध्याय वगैरे सर्व वाचून घेतलं. नित्यसेवाही करून घेतली. माझी मी सेवा सकाळीच आटपून घेतली, कारण की मला माहिती होतं मला परत नंतरला खालीच जावं लागणार आहे, खालचं सर्व करावं लागणार आहे, म्हणून मी माझी लवकर उठून सेवा करून घेतली. नंतर खाली आले आणि सर्व मसाले सुद्धा बारीक करून घेतले. तुम्हाला सर्वांनाच माहिती की खालच्या घरात माझे सासू सासरे दीर जाव राहतात. आणि घरातल्यांना मी सांगितलं होतं की मी पारायणला बसणार आहे, माझं पारायण पुढच्या शनिवारी होणार आहे. तर हो म्हटले होते, पण आमचंही मग बोकाड करायचं रविवारचं ठरलं होतं. शुक्रवारी जत्रा होती, पण रविवारी ठरलं होतं, त्यामुळे मी पण पारायणला बसली. कारण की आहो पण ऑडिटसाठी बाहेर जाणार होते, ते रविवारी अवेलेबल असणार होते, म्हणून तेव्हा जत्रा करायची असं ठरलं होतं. पण आहोही काही कारणास्तव लवकर आले आणि त्यांना पुन्हा रविवारी बाहेर जायचं होतं. अशा हिशोबाने मग म्हटलं शुक्रवारीच बोकाड करता येईल. मग शुक्रवारी बेनूरची जत्रा होती. बेनूर हे माझ्या सासूचं माहेर आहे आणि सासूने कोणता नवस केला होता, त्या नवसाचं ते बोकड होतं. 3 वर्ष बोकड करेन म्हणून बोलला होता, तर हे आज ह्यावेळी हे 3रं वर्ष आहे. माझी जाऊबाई सुद्धा बेनूरचीच आहे. माझ्या सासूचं आणि माझ्या जावयाचं एकच माहेर आहे बेनूर. माझी जाऊबाई ही सासूच्या नातल्यातलीच आहे, म्हणजेच माझ्या जाऊबाईला माझी सासू आजीचं नातं लागतं. तिच्याही माहेरची जत्रा आहे म्हणून ते आदल्या दिवशीच माहेरी गेले. आणि मी आता हे मसाले सर्व बारीक करून घेतले. जिरं, लवंग वगैरे, दालचिनी ह्या सर्व गोष्टी बारीक केल्या. लसूण म्हटलं नंतर कालवणाला फोडणी देताना त्याच टायमाला लसूण बारीक करता येईल, मग हे सर्व मसाले बारीक केले. आणि आहो आणि सासरे दीरसुद्धा गेलेत बेनूरला बोकड हे करायला. तर मग आता मी खालचं आवरलं. म्हटलं मला वरती जाऊन मला स्वतःसाठी पण स्वयंपाक करावा लागणार, कारण की मी नॉनव्हेज खात नाही, तर मी अजून स्वयंपाक केला नाही. ते बोकड यायच्या आधी इथं कालवण वगैरे बनवायच्या आधी मी म्हटलं माझा तर स्वयंपाक वरती करून घ्यावा, म्हणून मी आता वरती जाणार होती. पण म्हटलं भाजीला पण काही नाही, कारण की आता बोकड आहे म्हटलं, ह्यांनी काही आणलंच नाही भाजीला. तर मी म्हटलं माझ्यासाठी टोमॅटो घेऊन जाऊया. शेतामध्ये रानामध्ये टोमॅटोसुद्धा झाडं लावलेली आहेत, रोपं लावलेली आहेत, तर त्याला टोमॅटो भरपूर आलेत. म्हटलं टोमॅटोची चटणी आणि चपाती खाता येईल, आणि म्हणून मी टोमॅटो घेऊन आली. आणि वरती आल्यानंतर कळलं की आज फुलं नव्हती देवाला, तर म्हटलं टोमॅटो वर ठेवलं आणि म्हटलं आता फुलं आणायला जाऊ देवासाठी, गुरूंसाठी आपल्या. मग जाताना आंबेसुद्धा दिसले. आंबे बघून भारी वाटलं. म्हटलं आंब्याचा सुद्धा व्हिडिओ काढाव्या आणि तुम्हाला सांगावे. हे आमच्या रानातले आंबे आहेत, आंब्याची झाडं आहेत, ह्यांना खूप सारे आंबे आले. ते ह्यावेळी आंबे खायला खूप मजा येणार आहे आणि पोट भरून ह्यावेळी मी पोराचं सर्वच आम्ही आंबे पोट भरून खाणार आहे, तेवढे आंबे लागलेले आहेत. आणि आंब्याच्या पुढंच, झाडांच्या पुढंच चाफ्याचं झाडसुद्धा आहे, ते झाडसुद्धा दाखवते, कारण एका त्यांची कमेंट होती चाफ्याची फुलं खूप छान आहेत, तर त्यांच्यासाठी हे झाड म्हटलं दाखवावं. हे चाफ्याचं झाड आहे आणि ह्या चाफ्याच्या झाडाला भरपूर सारी फुलं लागलेत ह्यावेळी, कारण गेल्या टायमाला एवढी फुलं नव्हती, म्हणून मी ती सदाफुलीची फुलं मी देवांना वाहत होती. पण आत्ता ह्या टायमाला खूप फुलं आलेली आहेत. आणि चाफ्याच्या झाडाकडे जायच्या आधीच एवढा सुगंध दरवळत असतो ना, भारी वाटतं, बरं प्रसन्न वाटतं. आणि घरामध्ये ही फुलं आणून ठेवते ना, जेव्हा घर एवढं प्रसन्न वाटतं आणि सुगंधित असतं ना घर, तर खूप छान वाटतं. म्हणून देवांना ही फुलं अर्पण केली आणि चपात्याही करून घेतली. मग माझ्यासाठी टोमॅटोची चटणी करणार होती. म्हटलं देवाला टोमॅटोचं आंबट चटणी कुठं दाखवायची, म्हणून म्हटलं ह्यावेळी देवाला आपल्या गुरूंना चपाती आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणून दूध चपातीचा नैवेद्य दाखवला. नंतर मी वरचं आटपून सर्व झाल्यानंतर खाली गेली. खाली ही बायका आल्या होत्या भाकरी करायला आणि मी खाली गेले. मी आज साडी नेसले म्हणून अरुणीही साडी नेसून खाली आले. बायकांनीही भाकऱ्या केल्याने एक चुलत दीर आहे, त्या दीरानेही कालवण केलं आणि तो व्हिडिओ काही काढायला नाही जमला, कारण एवढी धावपळ असते जत्रेच्या टायमाला, एवढं सारखं हाताखाली द्यायचं करायचं. पुढं पंक्ती बसल्यानंतर ते लगेच उठल्यानंतर भांडी घासा ह्या ते करायच्या नादात मोबाईल कुठं होता ते काही मला कळलंच नाही, त्यामुळे व्हिडिओ काढायला नाही जमला. खूप धावपळ झाली आणि सर्व झाल्यानंतर मी वरती आली, फ्रेश झाली, अंघोळ केली. आणि आज काय मी कपडे भांडी केले नव्हते, भांडी तेवढी घासली होती, कपडे काही धुतले नव्हते, कारण तेवढा वेळही नाही मिळाला. म्हटलं उद्या सर्व करता येईल आणि उद्या अजून मला लवकर उठायचं आहे, कारण की सांगता करायची आहे. आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.